नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हा सर्वांचं आदित्य कोकण कट्टामध्ये स्वागत आहे. आज आमचं घर पुन्हा एकदा सणासारखं गजमजलेलं आहे. आज खरं तर गुढीपाडवा दसरा नसून तरीही आमच्या घरी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. अर्थातच ताईचा आज चोर ओटीचा कार्यक्रम होणार आहे आपल्या घरी. तर आता आम्ही आलेलो आहोत आरेमध्ये. ताईला खूप लहानपणापासून खरवस खायची आवड आहे. तर बाबा आणि मी इकडे आरेमध्ये आलेलो आहे खरवस घेण्यासाठी ताईसाठी. तर चला मग आपण पाहूया पुढचा प्रवास. बाबांना हा रस्ता खूप आवडतो कारण की गावासारखं वातावरण आहे, बरोबर ना? हो हो, अगदी बरोबर. गावी नाही गेलं तरी सुद्धा चालेल, पण इथे आलं तर फारच आनंद भेटतो. तर कामाच्या निमित्ताने आपल्याला कुठे जाता येत नाही लांब. अशा प्रकारे आरे कॉलनीमध्ये आलं तर मनाची इच्छा एक पुरी होते की आपण गावी आलो आहे आणि बस एवढाच आनंद आपण इथे येऊन घेऊ शकतो. आणि मुंबईमध्ये अशी जागा कुठेच भेटणार नाही आणि शांतता. बस एवढंच माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तर आरे कॉलनीमध्ये नक्की या. गाडी नसेल तर सायकलनी या, चालत या. फार चांगला निसर्ग आहे इकडे. अशा प्रकारे येऊन बघून जाऊ शकता तुम्ही. तर मंडळी, हे आहे आरेतलं सर्वात फेमस डेअरी. इकडे खरवस, दूध, कच्चं दूध हे सर्व भेटतं. तर आता आपण बघूया. इकडे सर्व प्रकारचं फ्रेश मँगो दूध, लस्सी दूध, पायनॅपल, कोल्ड, केसर, सर्व खरवस प्रकारचं वेगवेगळं भेटतं. काय बोलताय तुम्ही? काय घेणार आहे आज? आज खरवस घेणार आहे. तुझ्या ताईला खूप आवडतं ना, तर आपण इथून. आणि हे आरे कॉलनी मधल्या डेअरी मधलं एक स्पेशल इकडचे पदार्थ आहे सर्व, जे कुठेच भेटू शकत नाही. आणि निसर्गाच्या ठिकाणी आपण येतो आणि चांगला पदार्थ आपण घेऊन जातो, म्हणून लोक लांबून लांबून येतात. बघू शकता तुम्ही इथे सर्व काय आहे बऱ्यापैकी. मंडळी, आता आम्ही इकडे आरे डेअरीमध्ये चीक दूध असं घेतलेलं आहे ताईसाठी. आता हे मस्तपैकी खरवस बनवणार आहे आई. आता बघूया आपण पुढचा भाग. तर मंडळी, मी आता घरी आलेलो आहे फायनली आणि आता डेकोरेशनची तयारी करतोय. आता तर तुम्ही बघू शकता इकडे आपलं हे तोरण इकडे लावणार आहे आणि ह्याचं पण आपण काहीतरी करूया. बघूया, काहीतरी छान असं डिझाईन करता येईल ह्याचं. आणि आपल्याकडे रिंग लाईट सुद्धा आहे. तर मंडळी, आई, बाबा आणि मी एवढं एक्सायटेड आहे की ताई आता घरी आली की तिला हे डेकोरेशन बघून किती एक्सायटेड असेल. तर तिचं रिॲक्शन बघण्यासारखं असेल. तर थोड्या वेळात तुम्ही पाहालच. आणि अजून बरंच काय आहे जेवणामध्ये, पण मस्त चमचमीत जेवण आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ओके, भेटूया. आपलं देवारा पण आज पूजा झालेली आहे देवाची, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आईने मस्तपैकी छान छान असं चमचमीत जेवण बनवलेलं. त्याला तुम्हाला दाखवतो आता काय काय बनवलं ते. मस्तपैकी पुऱ्या बनवलेल्या आहे. आणि आता काय हे कांदा भजी तळते. इकडे मेथीची भाजी बनवलेली आहे, वरण,
आणि स्पेशल पनीरची भाजी. हे सर्व जेवण आपलं रेडी होतं. तर मंडळी ताई आणि भाऊजी आलेले आहेत. बघू शकता मॅडम आलेल्या आहे आमच्या आणि आलेले आमचे भाऊजी आणि या फॅन बिन सर्व थंड थंड केलेलं आहे. तर मंडळी ताईने आमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलेलं येता येता. तर बघू शकता तुम्ही. वा. चांगले होते. काय बोललात तुम्ही आता? परत एकदा बोला काय बोललात ते. अरे पूर्ण बॉक्स मध्ये आहे हा. ना, बॉक्स मध्ये सगळं बाहेर नाही काढायचं, आत वेगळं ठेवायचं. पण आता सगळं बाहेर काढलं सगळं द्यायचं. हा काय या आई, या हर्षदा ताई आमच्या, हे आमचे भाऊजी आणि ही आमची ताई. बघ कशी सगळे आज जरा आहे तर करा. देवाजवळ प्रार्थना कर. आणि सांग मला आणि माझ्या बाळाला कोणाची मदत नको तर तू काय करतोय आणि तू काय गरम होतं ना. फायर टाइप मध्ये उचलली. आता कम्फर्टेबल बसून घे. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार. ही चोरोटी कशासाठी भरतात आपण? चोरवटी 3रा महिना पूर्ण झाल्यावर चोरून भरायची असतं. म्हणजे कुणाला न सांगता सासरच्या ना माहेरच्या 2 घरांच्या फॅमिलीमध्ये. आणि ती संध्याकाळी दिवे लागायच्या टायमाला भरायची असते. आणि 3 महिन्यानंतर बाळाचं अवयव म्हणजे हा ते बाळाचे अवयव सर्व नाक, डोळे, कान, पाय ते त्यांची वाढ हा, होते, त्यांची व्हायला वाढ होते. सुरुवात होते. अच्छा. म्हणून ही चोर होती. कुणी येणार ग. ही केळी नाही ठेवली ती केळी नाही ठेवायची ओटी मध्ये. का नाही ठेवायची ती? शास्त्रामध्ये जुन्या लोकांच्या म्हण होती की केळीच्या झाडाला एक पूर्ण गड येतो आणि ती गड पिकल्याच्या नंतर आपण केळ तोडून टाकतो, मग तो नष्ट होतो. म्हणून ती ओटीमध्ये केळी नाही ठेवायची. चला आपल्याला एक नवीन काहीतरी अशी माहिती भेटली. तिकडे बोलायचं. प्रश्न त्यांनी दिलेला आहे. चला आता काय करायचं सांगा. आता माऊचे खेळ आपण
खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ केवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग सजणार ग कोणी येणार ग La 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 la. पहिलं तुला पाहता आजही तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे हसते या मनी चांदणे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी कसं आहे ते बत्ती तिकडे लावलं. पेट्टे पेट्टे झाडे माणसं बसायला बदला कमी जेवायचं मम्मी तिकडे बघा स्माईल थांबा. सोनाली वहिनीची चोर अरे वा मला बसून ते पहिली सर्वांचं काम आहे मग आज माझ्या मुलीची चोरोटी आहे तर आम्ही सगळे घरातलेच आहेत तर आम्ही आज चोरोटीचा कार्यक्रम केलेला आहे माझ्या मुलीची चोरोटी ऍक्टर आहे दादू आपण कुठवतो ह्या सुनेची चोरोटी खा बाळ कसं गुडगुडीत झालं पाहिजे ओके काळजी घे आणि टेन्शन घेऊ नको आम्ही आणि सगळे पोटभर लक्षात जेव घ्या. 4 टाइम जेव 1 टाइम नाही जमलं तर थोडं 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 10 वेळा जेवायचं आणि असं हसायचं माझ्या आईसारखं नाही हसायचं आई बघ सांग तिला तुझ्यासारखी असते हा आता हसणार बाबांसारखी हसायला पाहिजे बाबा सांगा आज तिला. आमच्या सोनाली ताईची ग्लास ठेवायचा होता ते नाही ते काहीतरी बोलत होते भाऊजी काय बोलताय तुम्ही काय बोलत होते मोठ्या भावाला हर्षदाने कॅमेरा नाही दिला मोठ्या भावाला आणि छोट्या भावाला काय जे 50-50 50-50 वाटे काढायचे अंधेरीला समजलं एकदम काही पण करा किंडर जॉय मला द्या नाही हा तर दैसाला झाला पाहिजे नाही हे फक्त सगळं सोनालीनी खाल्लं पाहिजे बरोबर आणि भाज्या खा बाबा आणि बोल मी दैसालाच खाणार आणि हस बांधून द्या सगळं तुझ्यासाठी सगळं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये कोकण 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 कोकण